नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती शंकरराव भांडवसे पाटील यांनी राजकारण करून आपल्या शेतामध्ये डाळिंब पिकाचे भरघोस उत्पन्न घेऊन समाजामध्ये एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे। माळशिरस तालुक्यातील कणेर गावामध्ये 2.5 एकर डाळिंब बाग चांगल्या प्रमाणात जोपासली आहे। डाळिंबाचे पीक उत्तम दर्जाचे असून त्यांच्या डाळिंब परदेशामध्ये जात आहेत। घरातील लहान थोर मंडळी डाळिंब बाग व्यवस्थित जोपासता यावी यासाठी अहोरात्र काबाड कष्ट करून झटत आहेत। डाळिंब तोडणीला आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता। घरातील मंडळी व नातवंडांसह सर्व डाळिंबाच्या तोडणीवेळी उपस्थित होते। दरम्यान त्यांच्याकडून डाळिंब पिकाविषयीच्या भावना जाणून घेतल्या आहेत, तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते काय म्हणतायत। आपण आज शंकरराव भांडवसे यांच्या डाळिंब बागेमध्ये आलेलो आहे। आपण त्यांची जरा डाळिंबीविषयी मुलाखत घेऊ। आपण कसा माल दिला, काय माल 180-85 ने मागितला आणि मी 185 रुपयानं माल दिलेला आहे। आपल्या डाळिंबीविषयी आपल्या दुकानातली माहिती वगैरे, औषध वगैरे, फवारणी। डाळिंब बागेला मार्गदर्शन रघुनाथ देवकते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बागेचं नियोजन केलं आणि रत्नागिरी कृषी केंद्र मांडवे या दुकानातून औषध वगैरे आणि त्यांच्या मोलाच्या सहकार्यानं ही बाग आजपर्यंत या लेवलला आणलेली आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी आज माझे श्रद्धास्थान विजयसिंह मोहिते पाटील यांच्या कृपाशीर्वादानं आज या ठिकाणी कणेरमध्ये मी स्वाभिमानानं ही कृषी क्षेत्रातली सेवा करीत आहे। मी माळशिरस तालुक्याचा मोहिते पाटील कुटुंबियांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीचं चांगल्या प्रकारे 5 वर्ष काम केलेलं आहे। त्यामुळं अनेक कृषी खात्याच्या माध्यमातून मला चांगल्या प्रकारे याचं मार्गदर्शन मिळालं आणि सर्व शेतकऱ्यांनी आजपासून फळबागेकडे वळणं अतिशय गरजेचं आहे। मी सर्वांना विनंती करेन, आपण कुठल्याही प्रकारची फळबाग केली तर शेतकऱ्यांची प्रगती होईल। आपण चांगल्या पद्धतीचं आपली कुटुंबाची भरभराट करू। माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य, माझी मंडळी असेल, माझी मुलं असतील, माझ्या सोना असतील, माझे नातवंड असतील, यांनी अतिशय या बागेत कष्टानं आणि परिश्रम घेऊन माझ्या मुलीची मुलं शुभम काळे, दादा मदने यांनी सुद्धा मामांच्या निरोपावरून येऊन वारंवार बागेत सहकार्य केलं। आपण सर्व शेतकऱ्यांना आम्ही मार्गदर्शन करतो की आपण सर्वांनी फळबागेकडे वळावं व आपल्या प्रपंचाची सुधारणा करून या पुढं चांगल्या पद्धतीचं जीवन जगावं, एवढीच मी सर्वांना अपेक्षा करतो आणि विनंती करतो। आपण चांगल्या पद्धतीची बाग मिळवली आणि कष्टानं जर चांगल्या पद्धतीचं काम केलं तर फळ मिळतंच। माननीय बाळमामा यांच्या कृपा आशीर्वादानं माझं अतिशय कष्टातून उभा राहिलेला हा प्रपंच आपणाला सर्वांना मार्गदर्शन करेल, एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो। शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, आरोग्य, कृषी, सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ ठरलेला बारामती झटका या वेब पोर्टलचा 6वा वर्धापन दिन साजरा होत आहे। बदलत्या काळानुसार बारामती झटका साप्ताहिकाचे बारामती झटका वेब पोर्टल मध्ये रूपांतर झाले। अल्पावधीतच 7 समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या वेब पोर्टल वाचकांची संख्या 2,25,00,000 गेली आहे।
तसेच बारामती झटका YouTube चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या 1,10,00,000 पोहोचली असून 53,000 सभासदांनी चॅनल सबस्क्राईब केला आहे. आजपर्यंत साप्ताहिक न्यूज पोर्टल व YouTube चॅनलला आपण सर्व प्रेक्षकांनी सहकार्य केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद. बारामती झटका वेब पोर्टलच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त आपण आपली वैयक्तिक, संस्थेची, फार्मची तसेच कंपनीची जाहिरात देऊन सहकार्य करावे. आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे. आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा. आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील. मोबाईल नंबर 9850 10 49 14 97 66 70 35 14.